आज साहेबांची फरमाईश सुरमई थाळीची. तर सुरमई आणली आहे 1 किलो आणि सुरमईला आपण कोकम लावलेलं आहे, हळद मीठ लावलेलं आहे, घरचा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची लसणाची पेस्ट आणि कलरचं लाल तिखट लावून आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत एक अर्धा तासासाठी. आणि अर्धा तास मुरत ठेवल्याच्यानंतर आपण मसाल्याची तयारी करणार आहोत सारसाठी. तर सार एकदम साधं सिंपल. कच्चे धने वाटून घेतलेले आहेत, थोडे भाजून, अद्रक लसूणची पेस्ट घातली, ओला नारळ घातलेला आहे. हे साधं सिंपल वाटण असतं. आणि बघा वाटणाला किती छान तरी सुटली आपल्या. असं छान परतून परतून घ्यायचं आहे. ओला नारळ जर असेल तर त्याचे छिद्र वरती येतात, त्यामुळं खूप सुंदर परतायचं आहे त्याला. छान परतून घेतला की छान कट येतो भाजीला. तर आपलं परतून झालेलं आहे. आता सुरमईचे पीस टाकायचे. डोकं, शेपूट असं जे भाग असतात ते टाकून घ्यायचे. आणि बघा भाजीला गरम पाणी ओतलेलं आहे आपण. आता फिश फ्रायसाठी कलरचं लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, रवा 2 चमचे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ असं सारण करून घेतलं आहे. आता भाजीमध्ये मीठ घालूयात आणि कोकम घालूयात. ही शेवटची स्टेप आपली. आणि पहा कट किती सुंदर आला आहे भाजीला. तर आता सुरमईचे पीस घ्यायचे, ह्याच्यामध्ये एक वेळा आपण डीप करून घेणार आहोत छान आणि बाजूला ठेवणार आहोत. सगळे पीस असे डीप करून ठेवायचे. आणि नंतर फ्राय करताना तव्यामध्ये तेल गरम झालं की पुन्हा एकदा आपण एक एक पीस घेऊन पुन्हा या सारणामध्ये घोळवून घेणार आहोत आणि मग तव्यामध्ये सोडणार आहोत. कमी तेलामध्ये खूप छान कुरकुरीत सुरमईची फ्राय तयार होती. आणि ह्या फ्रायबरोबर आपण केलेली आहे तांदळाची भाकरी आणि सोलकढीसुद्धा. तर ही पूर्ण डिश बनवली आपण आज. साहेबांची फरमाईश होती म्हणून. बघा फिश फ्राय कमी तेलामध्ये, अजिबात तेलकट दिसत नाही आणि रवा तांदळाचं कोटिंगही खूप सुंदर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ही फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा माझी थाळी कशी झाली आहे.